Administrative Law LLB first year semester 2nd March 2024 question paper full discussion Marathi and English conversion. 2. प्रशासकीय कायदा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ मार्च 2024 प्रश्नपत्रिका. अ. खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे द्या. प्रत्येकी 12 गुण. .1 भारतातील न्यायाधिकरणांची ट्रायब्युनल्स गरज, घटनात्मक रचना, अधिकार क्षेत्र आणि कार्यपद्धती स्पष्ट करा. प्रस्तावना. न्यायाधिकरणे ही प्रशासकीय आणि सेवाविषयक प्रकरणांशी संबंधित विवाद सोडवण्यासाठी स्थापन केलेली विशेष संस्था आहेत. ती नियमित न्यायालयांवरील ताण कमी करतात आणि जलद न्याय मिळवून देतात. न्यायाधिकरणांची गरज. 1. नियमित न्यायालयांवर खटल्यांचा प्रचंड बोजा आहे. 2. न्यायाधिकरणे जलद आणि विशेष न्याय प्रदान करतात. 3. तांत्रिक बाबींसाठी तज्ज्ञांची आवश्यकता असते. 4. यामुळे खर्च आणि विलंब कमी होतो. 5. सेवा, कर, कामगार आणि पर्यावरणीय विवादांमध्ये उपयुक्त ठरतात. 2. घटनात्मक रचना. न्यायाधिकरणांची तरतूद खालील कलमांतर्गत आहे. कलम 323 अ. प्रशासकीय न्यायाधिकरणे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायब्युनल्स. कलम 323 ब. वजा इतर बाबींसाठी न्यायाधिकरणे. कर, कामगार, जमीन सुधारणा इ. उदाहरणे. केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण कॅट. राज्य प्रशासकीय न्यायाधिकरण सॅट. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण NGT. 3. न्यायाधिकरणांचे अधिकार क्षेत्र. 1. सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक बाबी. 2. कर विवाद. 3. कामगार आणि औद्योगिक विवाद. 4. पर्यावरणीय खटले. 5. जमीन सुधारणा आणि निवडणूक विवाद. पूर्वी दिवाणी न्यायालयांद्वारे सोडवले जाणारे खटले आता न्यायाधिकरणे ऐकू शकतात. 4. न्यायाधिकरणांची कार्यपद्धती. 1. कार्यपद्धती सोपी आणि लवचिक असते. 2. ती दिवाणी प्रक्रिया संहितेने CPC पूर्णपणे बांधील नसतात. 3. नैसर्गिक न्यायाच्या तत्वांचे प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरल जस्टिस पालन केले जाते. 4. पक्षकार स्वतः किंवा वकिलामार्फत उपस्थित राहू शकतात. 5. निर्णयांना उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकते. निष्कर्ष. न्यायाधिकरणे जलद आणि तज्ज्ञ निर्णय देऊन प्रशासकीय न्यायामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. .2 भारतातील नागरी सेवेचे सिव्हिल सर्व्हिस अधिकार, कार्ये आणि उत्तरदायित्व यावर चर्चा करा. प्रस्तावना. नागरी सेवा ही शासनाची कायमस्वरूपी कार्यकारी शाखा आहे. ती प्रशासन आणि धोरण अंमलबजावणीमध्ये मदत करते. नागरी सेवेचे अधिकार. 1. सरकारी धोरणांची अंमलबजावणी करणे. 2. मंत्र्यांना सल्ला देणे. 3. निर्णय घेण्याचे अधिकार. 4. प्रशासनावर नियंत्रण ठेवणे. 5. कायदा आणि सुव्यवस्था राखणे. नागरी सेवेची कार्ये. 1. धोरणात्मक अंमलबजावणी. 2. कायद्याची अंमलबजावणी. 3. महसूल गोळा करणे. 4. कल्याणकारी प्रशासन. 5. आपत्ती व्यवस्थापन. नागरी सेवेचे उत्तरदायित्व. अकाउंटेबिलिटी. नागरी सेवक खालील घटकांना जबाबदार असतात. 1. राजकीय कार्यकारी वजा मंत्री. 2. विधिमंडळ वजा संसद आणि राज्य विधिमंडळ. 3. न्यायमंडळ वजा न्यायालय. 4. जनता पारदर्शकता आणि माहिती अधिकाराद्वारे RTI. 5. प्रशासकीय नियंत्रण वजा शिस्तपालन कारवाई. निष्कर्ष. नागरी सेवा प्रशासनात सातत्य, स्थिरता आणि कार्यक्षमता सुनिश्चित करते, परंतु त्यांनी उत्तरदायी राहणे आवश्यक आहे. .3 नैसर्गिक न्यायाच्या नॅचरल जस्टिस तत्वांवर सविस्तर टीप लिहा. प्रस्तावना. नैसर्गिक न्याय म्हणजे प्रशासकीय कारवाईतील निष्पक्षता. हे न्याय सुनिश्चित करते आणि मनमानी कारभाराला प्रतिबंध करते. नैसर्गिक न्यायाची मुख्य तत्वे. 1. सुनावणीचा वाजवी अधिकार. ऑडी ऑल्टराम पार्टेम. कोणालाही त्याची बाजू ऐकल्याशिवाय दोषी ठरवू नये. नोटीस मिळण्याचा अधिकार. पुरावे सादर करण्याचा अधिकार. उलट तपासणीचा अधिकार. 2. पक्षपाताविरुद्धचा नियम. नेमो जुडेक्स इन कॉसा सुआ. कोणीही स्वतःच्याच प्रकरणात न्यायाधीश असू नये. निर्णय घेणारी व्यक्ती निष्पक्ष असावी. 3. सकारण निर्णय. रिझन डिसिजन. प्राधिकरणाने आपल्या निर्णयाची कारणे देणे आवश्यक आहे. महत्त्व. 1. व्यक्तीच्या हक्कांचे रक्षण करते. 2. अधिकारांचा गैरवापर रोखते. 3. जनतेचा विश्वास निर्माण करते. 4. निष्पक्षता सुनिश्चित करते. निष्कर्ष. नैसर्गिक न्याय हा प्रशासकीय कायद्याचा कणा आहे. .4 महामंडळांच्या कॉर्पोरेशन वर्गीकरणाचे वर्णन करा. प्रस्तावना. महामंडळे ही कायद्याने निर्माण केलेली कृत्रिम व्यक्ती आहेत. महामंडळांचे वर्गीकरण. 1. समष्टी महामंडळ कॉर्पोरेशन ॲग्रिगेट व्यक्तींच्या समूहाने बनलेले.
उदा. महानगरपालिका, कंपन्या. 2. एकल महामंडळ कॉर्पोरेशन सोल, एकच व्यक्ती असलेले पद. उदा. भारताचे राष्ट्रपती, राज्यपाल. 3. वैधानिक महामंडळ स्टॅच्युटरी कॉर्पोरेशन, विशेष कायद्याद्वारे स्टॅच्यूट निर्मित. उदा. LIC, ONGC. 4. सरकारी कंपनी, गव्हर्नमेंट कंपनी, ज्यामध्ये सरकारची बहुसंख्य भागीदारी असते. उदा. भेल. निष्कर्ष वर्गीकरणामुळे महामंडळांचे स्वरूप आणि कार्य समजण्यास मदत होते. 5. दशांश प्रशासकीय कायद्याची उत्क्रांती, स्वरूप आणि व्याप्ती यावर सविस्तर टिप लिहा. उत्क्रांती. 1. उगम इंग्लंडमध्ये झाला. 2. कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेमुळे विकास झाला. 3. सरकारी कार्यांच्या वाढीमुळे प्रशासकीय कायद्याचे महत्त्व वाढले. स्वरूप. 1. सार्वजनिक कायद्याचा पब्लिक लॉ भाग. 2. प्रशासकीय प्राधिकरणांचे नियमन करते. 3. कायदेशीरपणा आणि निष्पक्षता सुनिश्चित करते. व्याप्ती. 1. प्रशासकीय कृती. 2. नियम बनवण्याचे अधिकार. 3. न्यायनिर्णयन, एड्ज्युडिकेशन. 4. न्यायिक पुनरावलोकन, ज्युडिशियल रिव्ह्यू. 5. वैयक्तिक हक्कांचे संरक्षण. निष्कर्ष. प्रशासकीय कायदा प्रशासनावर नियंत्रण ठेवतो आणि नागरिकांचे संरक्षण करतो. 6. दशांश शासनाचे करारात्मक दायित्व, कंट्रॅक्च्युअल लायबिलिटी आणि अपकृत्य दायित्व. टॉर्शियस लायबिलिटी म्हणजे काय? खटल्यांच्या आधारे स्पष्ट करा. करारात्मक दायित्व. संविधानाच्या कलम 299 अन्वये सरकार करार करू शकते. खटला. कस्तुरी लाल व्ही. उत्तर प्रदेश राज्य. जर करार विहित नमुन्यात नसेल तर सरकार जबाबदार राहणार नाही. अपकृत्य दायित्व, टॉर्शियस लायबिलिटी. आपल्या सेवकांच्या चुकीच्या कृत्यांसाठी सरकार जबाबदार असते. खटला. राजस्थान राज्य व्ही. विद्यावती. निष्काळजीपणासाठी सरकारला जबाबदार धरले गेले. निष्कर्ष. सरकारी दायित्व हे कृत्याचे स्वरूप आणि कायद्यावर अवलंबून असते. 7. दशांश प्रशासकीय स्वेच्छाधिकार, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिस्क्रेशन आणि त्यावरील नियंत्रणावर टीप लिहा. प्रशासकीय स्वेच्छाधिकार. परिस्थितीनुसार निर्णय घेण्यासाठी प्रशासकीय प्राधिकरणांना दिलेला अधिकार. नियंत्रणाची गरज. 1. गैरवापर रोखण्यासाठी. 2. वैयक्तिक हक्कांचे रक्षण करण्यासाठी. नियंत्रण पद्धती. 1. न्यायिक नियंत्रण. 2. विधिमंडळ नियंत्रण. 3. प्रशासकीय नियंत्रण. 4. जनमत आणि प्रसारमाध्यमे. निष्कर्ष. स्वेच्छाधिकाराचा वापर वाजवी पद्धतीने केला पाहिजे. 8. दशांश प्रत्यायोजित विधिविधान, डेलिगेटेड लेजिस्लेशन व्याख्या द्या आणि त्याच्या विकासाची कारणे लिहा. अर्थ. जेव्हा विधिमंडळ आपले कायदे बनवण्याचे अधिकार कार्यकारी मंडळाला एक्झिक्युटिव्ह देते तेव्हा त्याला प्रत्यायोजित विधिविधान म्हणतात. कारणे. 1. वेळेचा अभाव. 2. तांत्रिक बाबी. 3. लवचिकता. 4. आणीबाणीची परिस्थिती. 5. सविस्तर नियमांची आवश्यकता. निष्कर्ष. आधुनिक प्रशासनात प्रत्यायोजित विधिविधान आवश्यक आहे. ब. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे द्या. प्रत्येकी 5 गुण. 1. दशांश जनहित याचिका, पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन PIL. सार्वजनिक हिताच्या रक्षणासाठी PIL दाखल केली जाते. कोणतीही सार्वजनिक हित जपणारी व्यक्ती ती दाखल करू शकते. गरीब आणि उपेक्षित लोकांना मदत करण्यासाठी याची सुरुवात झाली. 2. दशांश लोकसेवा आयोगासाठी घटनात्मक तरतूद, कलम 315 ते 323 मध्ये UPSC आणि राज्य लोकसेवा आयोगांची तरतूद आहे. ते परीक्षा घेतात आणि सेवाविषयक बाबींवर सरकारला सल्ला देतात. 3. दशांश सत्तेचे पृथक्करण, सेपरेशन ऑफ पॉवर. सत्तेचे 3 भागात विभाजन. 1. विधिमंडळ. 2. कार्यकारी मंडळ. 3. न्यायमंडळ. यामुळे सत्तेचे केंद्रीकरण रोखले जाते. 4. दशांश घोषणात्मक दावा, डिक्लॅरेटरी सूट आणि मनाई हुकूम, इंजंक्शन. घोषणात्मक दावा. न्यायालय कायदेशीर स्थिती किंवा अधिकाराची घोषणा करते. मनाई हुकूम. एखादी कृती थांबवण्यासाठी किंवा करण्यासाठी दिलेला न्यायालयीन आदेश. 5. दशांश कायद्याचे राज्य, रूल ऑफ लॉ. कायद्याचे राज्य म्हणजे कायद्याची सर्वोच्चता. कायद्यापेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही. कायद्यासमोर सर्वांना समानता दिली जाते. 6. दशांश उच्च न्यायालय आणि रिट याचिका, रिट पेटिशन्स. उच्च न्यायालय मूलभूत आणि कायदेशीर हक्कांच्या अंमलबजावणीसाठी कलम 226 अन्वये रिट प्रादेश जारी करतात. तुम्हाला यातील कोणत्याही. 2. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ, मार्च 2024. क्वेश्चन पेपर. A. Answer the following questions in detail. 12 marks each. Q. 1. Explain the need, constitutional structure, jurisdiction and procedure of tribunals in India.
Introduction. Tribunals are special bodies created to decide disputes related to administrative and service matters. They reduce the burden of regular courts and provide speedy justice. 1. Need of tribunals. 1. Regular courts are overburdened with cases. 2. Tribunals provide speedy and specialized justice. 3. Technical matters need experts. 4. They reduce cost and delay. 5. Helpful in service, tax, labor, and environmental disputes. 2. Constitutional structure. Tribunals are provided under Article 323A, Administrative Tribunals. Article 323B, Other Tribunals, Tax, Labor, Land Reform, etc. Examples. Central Administrative Tribunal, CAT. State Administrative Tribunals, National Green Tribunal, NGT. 3. Jurisdiction of tribunals. 1. Service matters of government employees. 2. Tax disputes. 3. Labor and industrial disputes. 4. Environmental cases. 5. Land reforms and election disputes. Tribunals can hear cases which earlier were decided by civil courts. 4. Procedure of tribunals. 1. Procedure is simple and flexible. 2. Not bound strictly by Civil Procedure Code. 3. Principles of natural justice are followed. 4. Parties may appear personally or through advocates. 5. Decisions can be challenged in High Court or Supreme Court. Conclusion. Tribunals play an important role in administrative justice by providing fast and expert decisions. Q. 2. Discuss the powers, functions, and accountability of civil service in India. Introduction. Civil service is the permanent executive of the government. It helps in administration and policy implementation. Powers of civil service. 1. Implementation of government policies. 2. Advisory role to ministers. 3. Decision-making powers. 4. Control over administration. 5. Maintenance of law and order. Functions of civil service. 1. Policy execution. 2. Law enforcement. 3. Revenue collection. 4. Welfare administration. 5. Crisis management. Accountability of civil service. Civil servants are accountable to 1. Political executive ministers. 2. Legislature, parliament and state legislatures. 3. Judiciary courts. 4. Public, through transparency and RTI. 5. Administrative control, disciplinary actions. Conclusion. Civil service ensures continuity, stability and efficiency in administration but must remain accountable. Q3. Write a detailed note on the principles of natural justice. Introduction. Natural justice means fairness in administrative action. It ensures justice and prevents arbitrariness. Main principles of natural justice. 1. Rule of fair hearing, odi ultram partem. No one should be condemned unheard. Right to notice. Right to present evidence. Right to cross-examination. 2. Rule against bias, nemo judex in causa sua. No one should be a judge in his own case. Decision maker must be impartial. 3. Reasoned decision. Authority must give reasons for its decision. Importance. 1. Protects individual rights. 2. Prevents misuse of power. 3. Builds public confidence. 4. Ensures fairness. Conclusion. Natural justice is the backbone of administrative law. Q. 4. Describe about classification of corporation. Introduction. Corporations are artificial persons created by law. Classification of corporations. 1. Corporation aggregate, formed by group of persons. Example, municipal corporation companies. 2. Corporation sole, single person office. Example, President of India, Governor. 3. Statutory corporation, created by statute. Example, LIC, ONGC. 4. Government company, company with majority government shareholding. Example, BHEL. Conclusion. Classification helps understand nature and functions of corporations. Q5. Write a detailed note on evolution, nature and scope of administrative law. Evolution. 1. Originated in England. 2. Developed due to welfare state. 3. Growth of government functions, increased administrative law. Nature. 1. Part of public law. 2. Regulates administrative authorities. 3. Ensures legality and fairness. Scope. 1. Administrative actions. 2. Rule-making powers. 3. Adjudication. 4. Judicial review. 5. Protection of individual rights. Conclusion. Administrative law controls administration and protects citizens. Q. 6.
What is contractual liability and tortious liability of government? Explain with case laws. Contractual liability. Government can enter contracts under Article 299 of the Constitution. Case law. Kasturi Lal vs. State of UP. Government not liable if contract not in prescribed form. Tortious liability. Government is liable for wrongful acts of its servants. Case law. State of Rajasthan vs. Vidyavati. Government held liable for negligence. Conclusion. Government liability depends on nature of act and law. Q7. Write a note on administrative discretion and its control. Administrative discretion. Power given to administrative authorities to decide according to situation. Need for control. 1. Prevent misuse. 2. Protect individual rights. Methods of control. 1. Judicial control. 2. Legislative control. 3. Administrative control. 4. Public opinion and media. Conclusion. Discretion must be exercised reasonably. Q8. Define delegated legislation and write reasons for its development. Meaning, delegated legislation means law-making power given by legislature to executive. Reasons. 1. Lack of time. 2. Technical matters. 3. Flexibility. 4. Emergency situations. 5. Detailed rules required. Conclusion. Delegated legislation is necessary in modern administration. B. Answer the following questions shortly. 5 marks each. Q. 1. Public interest litigation, PIL. PIL is filed for protection of public interest. Any public-spirited person can file it. Introduced to help poor and marginalized people. Q2. Constitutional provision for Public Service Commission. Articles 315 to 323 provide for UPSC and state PSCs. They conduct examinations and advise government on service matters. Q3. Separation of power. Power divided into 1. Legislature. 2. Executive. 3. Judiciary. It prevents concentration of power. Q4. Declaratory suits and injunction. Declaratory suit. Court declares legal status or right. Injunction. Court order to stop or compel an act. Q5. Rule of law. Rule of law means supremacy of law. No one is above law. Equality before law is guaranteed. Q6. High Court and writ petitions. High courts issue writs under Article 226 for enforcement of fundamental and legal rights.